एक राजा असतो आणि एक राणी असते. त्यांना दोघांना मूल बाळ होत नाही. ते दोघेही दत्तक मुलगा घेण्याचा निर्णय घेतात. शेवटी ते एका अनाथ मुलाला दत्तक घेतात. ते त्या मुलाचं नाव विषसागर असे ठेवतात. राजा राणी दोघेही खूप खुश असतात. काही काळानंतर त्यांचा मुलगा मोठा होतो. सर्व राज्यकारभार राजा मुलाच्या हातात देतो. पण अचानकच राणी गर्भवती असल्याचे राजाला समजते. सगळेजण खूप आनंदी होतात. ही गोष्ट विषसागरला कळते. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला वाटू लागते राजाला जर मुलगा झाला तर राजा सर्व राज्यकारभार माझ्या हातातून हिरावून घेईल. काही दिवसानंतर राणीला तिच्या आईचा निरोप येतो. राजा विषसागरला राणीला आईकडे घेऊन जाण्यास सांगतो. तो जाण्याची सगळी तयारी करतो. दुसऱ्या दिवशी विश्वासागर आणि राणी जाण्यास निघतात. तेव्हा विश्वासागर हा सोबतीला कुऱ्हाडी घेतो. राणीला हे बघून खूपच आश्चर्य वाटतं. ती बोलते कुऱ्हाडी सोबत घेण्याची काहीही गरज नाही. तेव्हा विश्वासागर म्हणतो, वाटेमध्ये घनदाट जंगल आहे. जंगली प्राण्यांपासून तुझी सुरक्षा करण्यासाठी सोबतीला घेतली. एवढे बोलून ते राजाकडून निरोप घेतात. जाता जाता ते जंगलामध्ये पोहोचतात. संधीचा फायदा घेऊन विश्वासागर गाडीच्या खाली उतरतो आणि राणीलाही उतरायला सांगतो. राणी खाली उतरताच तो तिला कुऱ्हाडी फेकून मारतो. कुऱ्हाडी राणीच्या केसांना लागून लांब जाऊन पडते. तो घाईघाई कुऱ्हाड शोधू लागतो. शोधता शोधता त्याच्या हाताला साप चावतो आणि त्याचा मृत्यू होऊन जातो. मुलाचं वागणं बघून राणी खूप दुःखी होते. राणी आईकडे पोहोचले नाही याचा निरोप राजाला कळतो. राजा लगेच शोधायला जातो. राजाला जंगलाच्या रस्त्यामध्ये राणी दिसते. झालेला सगळा प्रकार राजाला कळतो. विश्वासागरच्या अशा वागण्यावर दोघेही खूप दुःखी होतात. राजा राणीला घेऊन परत महालात निघून जातो.